काल सुद्धा या परिसरात शिरगाव आपटेवाडी परिसरामध्ये पालिका प्रशासनानं कारवाई केली आणि या कारवाईमध्ये ही कारवाई होत असताना एकंदरीत प्रत्येक गाळ्यावरती अनधिकृत गाळ्यांवरती जेसीबी सध्या जेसीबीच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती केली जाते. इकडे 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 आज पुन्हा एकदा मोठी कारवाई आपण बघतोय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी विविध ए ए ए मॅक विरोध करणार सगळं वा ना थोडंसं पुढे जावा पुढे जावा. काकाचं दुकान आहे. नाही नाही सर कुठे इकडे 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 हे अजूनच पुढे चालले वाटते. चल चल पुढे चल इकडे 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 बोलायचं अक्कल आहे का त्याला? बोलायची काय पण बाय माझे बाय माझ बोललं तू काय साठी इथे बोलायला थोडं बोललं का माझे काय डोंगरे काय झालं कंट्रोल कंट्रोल असं बोललं अर्थात अनेक गाळेधारक या ठिकाणी आहेत.
अर्थात ही धडक कारवाई आपण बघत असाल आपटेवाडी परिसरात सध्या सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते। या कारवाईमध्ये खरं तर जे गाळेधारक गेल्या अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी होते त्यांच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो आता उगारलेला आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून अर्थात आपण बघितलं तर हे पत्र्याचं सुद्धा नाही तर चांगलं विटांचं बांधकाम जे आहे ते या गाळेधारकांनी केलेलं आहे आणि ते पूर्ण बांधकाम आता जमीनदोस्त करण्याचं काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। तर या महिलांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर सामान बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू असलेले आपल्याला बघायला मिळतात। मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून खरं तर ही कारवाई जी आहे ती सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आणि या कारवाईमध्ये आपण बघत असाल तर सगळ्यात सुरुवात जी आहे ती करण्यात आली ती म्हणजे एकंदरीत बदलापूर पूर्व परिसरात ही कारवाई सगळ्यात पहिले कात्रप मधील अनेक हॉटेल्स जे आहेत बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आले आणि त्यानंतर एकंदरीत पूर्ण कात्रप परिसर जो आहे तो मोकळा करण्यात आला। नंतर कारवाई करण्यात आली ती बदलापूर पश्चिम परिसरामध्ये बदलापूर पश्चिम गावामध्ये सुद्धा आपण बघितलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते या ठिकाणी तोडण्यात आलं। त्याच्यानंतर ही कारवाई जी आहे पुन्हा एकदा बदलापूर पूर्वेकडे जी आहे ती सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते आणि या कारवाईमध्ये आता जवळपास म्हणजे आपटेवाडी परिसरात जर तुम्ही येत असाल तर रस्त्याला लागूनच असणारे हे जे गाळे आहेत अनेक ते गाळे जमीनदोस्त करण्याचं काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। जवळपास अंदाज 40हून अधिक गाळे हे आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाते। सगळ्याच गाळ्यांवर आज कारवाई केली जाणार नाहीये परंतु
स्टेप बाय स्टेप प्रत्येक गाळे जे अनधिकृत आहेत ते जमीनदोस्त करण्याचं काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पोलिसांचा फौजफाटा आहे, नगर परिषदेची सुरक्षा यंत्रणा आहे. या व्यतिरिक्त नगर परिषदेचे अनेक कर्मचारी सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अर्थात तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आज आपटेवाडी परिसरामध्ये आपण बघत असाल कारवाईचा बडगा जो आहे तो उगारलेला आहे. रस्त्यालगत असणारी जवळपास 40 जी दुकानं आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. त्यामधले बरेच गाळे जे आहेत ते जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत. आपण इथे एक बघत असाल तर विटांचं बांधकाम केलेले हे सगळे गाळे होते जे गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी हे दुकानदार जे आहेत ते ठाण मांडून बसले होते आणि त्यानंतर आज या गाळ्यांवरती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून